कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या सुरक्षा रक्षकाकडून एका वाहन चालकाला भर रस्त्यात लोखंडी रॉडने मारहाण केली जात असल्याची एक चित्रफीत समाज माध्यमांवर व्हायरल झाली आहे। शिवसेनेच्या ठाकरे गटाने ही चित्रफीत एक्स या मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर केली आहे। शिंदे राजवट फक्त गुंडांसाठीच आहे असे म्हणत ठाकरे गटाने शिवसेनेच्या शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केलाय। तर दुसऱ्या बाजूला नेरळ येथील या घटनेप्रकरणी ठाकरे गटाचे आरोप आमदार महेंद्र थोरवे यांनी फेटाळले आहेत। ठाकरे गट माझी बदनामी करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रायगड उपजिल्हा प्रमुख यांनी शिवसत्ता टाइम्सशी बोलताना सांगितले की मतदारसंघातील जनता सर्वज्ञात आहे। मारहाण प्रकरणातील आरोपी हा आमदार थोरवे यांचा पगारी कार्यकर्ता असून त्याच्यावर नेरळ, कर्जत, खालापूर, खोपोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी ठाकरे गटाकडून रायगड पोलीस अधीक्षक यांना निवेदन देखील देण्यात आले। आगामी निवडणुका या 2 महिन्यात होणार असून विधानसभा मतदारसंघातील जनता मतपेटीतून गुंडशाही मोडून काढेल। त्यामुळे ठाकरे गटावर आरोप करण्याची गरज नाही असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नितीन सावंत यांनी दिलाय। राज्यभरात गुंडगिरी वाढली असून कायदा व सुव्यवस्थेची वाट लागली असल्याची चर्चा संपूर्ण कर्जतमध्ये सुरू आहे। महेंद्र थोरवे हे चांगल्या प्रकारे परिचित आहे। काल त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं की ती 2 माणसं माझे कार्यकर्ते आहेत। ते 2 माणसं जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामधला एक कार्यकर्ता ज्याचं नाव सांगतात ते की शिवाबाई, ज्याने ती मारहाण केली आहे, हाच कार्यकर्ता माथेरानचे आमचे तालुका संपर्क प्रमुख प्रसाद सावंत यांच्यामध्ये 3 नंबरचे आरोपी आहे। आणि ह्याच्यावरती कर्जत, खोपोली, नेरळ या विधानसभेच्या सगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळे गुन्हे असे त्या ठिकाणी आहेत। आणि त्यांनी सांगितलं सगळ्या टीव्ही चॅनलला की ते आमचे कार्यकर्ते आहेत म्हणून। असे कितीतरी पगारी गुंड कार्यकर्ते या मतदारसंघामध्ये, या तालुक्यामध्ये आहेत। आणि त्याच्यामुळे त्या मतदारसंघामध्ये जी गुंडशाही आहे, जी दडपशाही आहे, जी ठोकशाही आहे, ती सर्वच तालुक्यातील सगळ्याच सर्वसामान्य जनतेला ती परिचित आहे। त्यामुळे ठाकरे गटाने कुठली बदनामी केली हे सांगण्याची त्या ठिकाणी गरजच नाहीये, कारण जे आहे ते सगळं तालुक्यातल्या प्रत्येक मतदाराला ती गोष्ट परिचित आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी खलील सुर्वे, खोपोली। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।